नमस्कार, मी देवनाथ. आपण बघत आहात शंखनाद. मी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथ इथं. सोमनाथ हे पर्यटन स्थळ मूलपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. सोमनाथ या पर्यटन स्थळी प्राचीन शिवमंदिर आहे. याशिवाय नैसर्गिक धबधबा आहे जो 12ही महिने वाहत असतो. इतकेच नव्हे तर ज्येष्ठ समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांचे फार्म आहे. वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अभयारण्यातील सोमनाथ गेटसुद्धा इथं आहे. त्यामुळं सोमनाथ इथे दरवर्षी वर्षभर पर्यटक येत असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील सोमनाथ प्रकल्प स्वर्गीय बाबा आमटे यांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी निसर्गाने व हिरव्यागार वनाने नटलेला सोमनाथ धबधबा येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधणारा ठरला आहे. या ठिकाणी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक पर्यटक वाहत असणाऱ्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. मी रिटायर्ड टीचर आहे. मी दरवर्षी इथे फिरायला येतो. मी ते सोमनाथ मंदिर पाहतो. फार छान वाटते. परिसर अतिशय सुंदर आहे. मला अतिशय आनंद वाटतं. इथले पोरं वगैरे चांगलं काम करतात. मी कधी कधी फॅमिली धरून येतो, नाही तर एकटे येतो, नाही तर मित्रमंडळी धरून येतो. वर्षातून 1-2 3दा केव्हाही येतो. आज मी सकाळी घरी कोणाला ना सांगता मोटरसायकल धरून पटकन येऊन गेलो. अतिशय सुंदर मनोरम हे क्षेत्र आहे. फार आनंद वाटतो. सोमनाथ येथे आमटे फार्म आहे. या ठिकाणी अनेक कुष्ठरोगी नागरिकांना आमटे कुटुंबियांनी आसरा दिलेला आहे. सोमनाथ येथे एक मंदिर आहे. त्याला लागूनच डोंगरदरीतून वाहणारा एक धबधबा आहे. प्रत्येक पावसाळ्यात धबधबा ओसंडून वाहत असतो. हाच धबधबा येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधणारा असून या ठिकाणी येणारे पर्यटक आनंद लुटत असतात. सोमनाथ बफर झोन क्षेत्रांतर्गत येत असल्याने आसपास वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इथे सफारी गेट सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी हिरवीगार वनराई, डोंगर, धबधबा असल्याने पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सोमनाथ येथे येणाऱ्या पर्यटकांना आणखी आकर्षित करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष निधीमधून काही आकर्षक असे स्टॅच्यू बनवण्यात आले आहेत. ज्याच्यामध्ये वाघ असेल, हरिण असेल, बदक असेल आणि अनेक वन्यजीवांचे देखील स्टॅच्यू इथे तुम्हाला पाहायला मिळतात. हेमाडपंथी शैलीतील शंकराचे मंदिर आणि जवळच वाहणारा धबधबा हे या ठिकाणचे मुख्य आकर्षण आहे. मंदिराच्या सभोवताली घनदाट जंगल आहे. मंदिर फार जुने आहे. धबधबा आंब्याच्या अमराईतून खळखळून वाहत असल्यामुळे त्याला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. निसर्गरम्य वातावरण आणि वाहणाऱ्या धबधब्यामुळे प्रत्येक पर्यटक येथे मोहित होतो. हिरव्यागार वनराईतून वाहणाऱ्या या धबधब्यामुळे मनाला शांती मिळते. श्रावणात इथे गर्दी होत असते. मंदिर हा जुना पुराणा मंदिर आहे. पुष्कळ वर्षापासूनचा झालेला आहे. ह्या मंदिरामध्ये रविवारी पर्यटकवाले पुष्कळ जण येतात आणि धबधब्याचा आनंद घेतात. श्रावण महिन्यामध्ये गर्दी राहते आणि हनुमान जयंतीला जत्रा भरतो आणि आपला महाशिवरात्रीला जत्रा भरतो. माझं नाव गौरव गोपीचंद शामकुले. आता आपण सध्या सोमनाथमध्ये आहे. सोमनाथ मंदिर हे प्राचीन मंदिर आहे, पुरातन. माझा जन्म हा सोमनाथ इथे झालेला आहे. तर माझी एक जुनी आठवण म्हणून मी इथे दर
बुधवारी आणि रविवारी 2 दिवस स्वच्छता करण्यासाठी येतो। इथे मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पर्यटक येत असतात, पण पर्यटक येताना मग वेपर्स पॅकेट असेल, पाणी बाटल असेल, हगीज आहे आणि दारू बाटल, ग्लास घेऊन येतात आणि इतरत्र झालेला वापर तो टाकून ठेवतात। तर सोमनाथचा धबधबा हा 12ही महिने वाहावा यासाठी आम्ही गेल्या 7 वर्षापासून 2 तास निस्वार्थ इथली सेवा करत आहे आणि या उन्हाळ्यातही आपल्या धबधब्याला 7व्या वर्षी पाणी वाहत आहे। पाऊस पडला की मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्याच्या बाहेरून पर्यटक येत असतात आणि या सोमनाथ धबधब्याचा आणि या निसर्गाचा आस्वाद घेत असतात। पावसाच्या दिवसात हा धबधबा ओसंडून वाहत असतो। या ठिकाणी अनेक पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। पर्यटक धबधब्याचा आनंद लुटत असतात। अशावेळी घाण देखील होत असते। मूल येथील गौरव शामकुळे आणि त्यांचे सहकारी स्वच्छता मित्र म्हणून सोमनाथ येथील परिसराची आठवड्यातील 2 दिवस स्वच्छता करतात। या ठिकाणी असलेला स्वच्छ परिसर येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधत आहे। पर्यटक मोठ्या प्रमाणात आल्यानंतर आपल्या छोट्या मुलांना पण घेऊन येताना नाश्ता आणतात, पण छोट्या मुलांना आणायला हगीजचे सगळे पॅकेट इथे टाकून ठेवतात। इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन नाश्ता करतात आणि जे लहान मुलं आहेत ते सगळे हगीजचे इथे टाकून ठेवून देतात आणि परिसराला अस्वच्छता करण्याचे काम कुठेतरी पर्यटक करतात। आम्ही पर्यटकांना विनंती करतो की हा सगळा कचरा तुम्ही डस्टबिनमध्ये टाका, जेणेकरून हा सगळा परिसर स्वच्छ आणि सुंदर राहील। यासाठी आम्ही सातत्याने त्यांना सांगत असतो आणि हा सगळा हगीज आहे आम्ही उचलतो, कारण की हे पाऊस लागल्यामुळं ते 1 किलोचे 2 किलो असे होत असतात, त्याच्यातून लिक्विड निघतो आणि हा परिसर कुठेतरी खराब होताना आपल्याला दिसतो। चंद्रपूर जिल्ह्याला नैसर्गिक वनसंपदा लाभलेली आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघासाठी प्रसिद्ध असलेला ताडोबा अभयारण्य आहे। याच अभयारण्याच्या अगदी शेजारी हा सोमनाथ पर्यटन स्थळ आहे। निसर्गाच्या कुशीत आहे, डोंगराळ दऱ्यांच्या खोऱ्यात आहे आणि यातूनच एक धबधबा वाहतो आहे, जो पाण्याचा झरा आहे तो अखंड वाहतो आहे आणि त्याचा उगम कुठून आहे अजूनही सापडलेला नाही। मात्र पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात आणि आनंद घेत असतात। आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे एक झरा वाहत आहे आणि तो अखंड आहे। 12ही महिने वाहणारा हा अखंड झरा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकमेव आहे। धरणाच्या जवळ असलेल्या नैसर्गिक दगडी ओट्यांवर बसून अनेक तरुण तरुणी मस्तीमध्ये नाचताना दिसतात। ज्येष्ठ नागरिकही आपल्या परिवारासोबत येथे येऊन वनभोजनाचा आनंद घेतात। धबधब्यातून खाली पडणाऱ्या पाण्याच्या थंडगार सरी अंगावर पडल्यावर एक अविस्मरणीय अनुभव मिळतो। सध्या सोमनाथमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येथे येत आहेत। या महिन्यामध्ये आता श्रावण महिना लागत आहे, त्यामुळे दर सोमवारी देखील शिवमंदिरामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात। सोमनाथ हे स्थळ शिवमंदिरासाठी आणि शिवभक्तांसाठी एक महत्त्वाचे स्थळ आहे। यासोबतच प्राचीन काळापासून या ठिकाणी मंदिर असल्यानं या ठिकाणी वर्षभर भाविक भक्त येत असतात। सोमनाथ हे केवळ मूल परिसरातीलच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठीही एक आकर्षक ठिकाण बनले आहे। येथे येणाऱ्या पर्यटकांमुळे परिसरातील व्यावसायिकांनाही चांगली कमाई होत आहे।